तर मुंबईत पावसाचं आगमन झालंय। टीम इंडिया मुंबई विमानतळावर दाखल होत असतानाच पावसाने हजेरी लावली। मात्र यामुळे क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला तसूभरही धक्का लागलेला नाहीये। उलट चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय। मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। एकीकडे मुंबई विमानतळावर प्रचंड अशी गर्दी जी येते टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी जमलेली असताना दुसरीकडे वानखेडे स्टेडियमवर देखील मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमींची गर्दी जी येते आपल्याला पाहायला मिळते। अद्यापही गेटच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत आणि तिकडे पावसाचं आगमन झालेलं आहे। मात्र आपल्या क्रिकेट टीमचं स्वागत करण्यासाठी क्रिकेट प्रेमी रस्त्याच्या दुतर्फा उभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण विमानतळावरून थेट टीम इंडिया जी आहे ती मरीन ड्राईव्हला जाणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे। सीमा, काय ताजे अपडेट आहे? पावसाचं आगमन झालंय। नक्कीच थोड्या वेळामध्ये विक्ट्री परेडला सुरुवात होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते। मात्र अशाच जोरदार पावसाने या ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे। मात्र या पावसाचा कोणताही परिणाम आपल्याला चाहत्यांवरती बघायला मिळत नाही। भर पावसात इथे आपण बघू शकतो की चाहते भारतीय टीमच्या आतुरतेने वाट बघताना बघायला मिळत आहे। काहींनी छत्रीचा तर काहींनी रेनकोटचा सहारा घेतलेला आहे आणि मात्र पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली असताना सुद्धा चाहते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात मरीन ड्राईव्ह ते वानखेडे पर्यंत आपल्याला जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत चाहत्यांची गर्दी बघायला मिळत आहे। सकाळपासून आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात मुंबईहून त्याचसोबत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी तरुण मंडळी असतील, महिला असतील, लहान मुलं असतील, वरिष्ठ नागरिक असतील आपल्याला इथे भारतीय टीमच्या स्वागतासाठी बघायला मिळत आहे। आजचा दिवस अनुभवण्यासाठी पावसाने जरी किती मोठ्या प्रमाणात जरी हजेरी लावलेली असती तरी देखील कुठेही चाहते जाताना आपल्याला बघायला मिळत नाही। एका जागेवरती या बॅरिकेडच्या मागे उभे असताना आपल्याला बघायला मिळत आहे। थोड्याच वेळामध्ये या विक्ट्री परेडला सुरुवात होणार आहे आणि आपल्या फेवरेट प्लेअरला बघण्यासाठी मोठ्या उत्साहानं या ठिकाणी हे जे चाहते आहेत इथे उभे असताना आपल्याला बघायला मिळत आहे। निश्चित सीमा, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र ही दृश्य आपण थेट पाहतोय आपल्या चाहत्या एकूणच जर आपण पाहिलं तर आपल्या फेवरेट क्रिकेट टीमला जे ते लोक पाहण्यासाठी इथे या पावसात देखील उभे आहेत आणि मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमी इथे देखील या पावसात उभे असल्याचं दृश्य स्क्रीनवर आपण पाहतोय। मुंबईत टीम इंडिया पोहोचण्यापूर्वीच वानखेडेवर खरं तर तिथं पावसानं हजेरी लावली। दुसरीकडे मरीन ड्राईव्हवर देखील मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावलेली आहे। तर या ठिकाणी विजयी मिरवणूक कशी निघणार याची चिंता देखील चाहत्यांना लागली। मात्र चाहत्यांचा उत्साह शिगेला आहे। गर्दी तसूभर देखील कमी नाही झाली हे देखील आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळते। क्रिकेट प्रेमींचा उत्साह सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय। पाऊस सुरू आहे तरी देखील क्रिकेट प्रेमी तिथल्या तिथंच आपल्या टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी पोहोचलेले आहेत।